हा नमस्कार जी. नमस्कार सर. हा नाव काय तुमचं? रमेश सुखदेव शिंदे. ओके. वय किती आहे? वय 68 चालू आहे. बर. प्रणव निसर्गोपचार व योग केंद्रात येण्याचं कारण? गुडघे दुखत होते, पोट जाम होत झालं आणि मनाला शांतता लावत नव्हते, बेचैन होतो. तर मी सर 4 वर्षापासून येतो. बर बर दरवर्षी एकदा येतो. बर 4 वर्षापासून मग हे कसं वाटतंय? हे तुम्ही 10 दिवसाचं शेड्यूल करताय का काय? कसं आहे आहार? दरवर्षी 10 दिवसाचं शेड्यूल करतो. वर्षाला एकदा येऊन 10 दिवसाचं शेड्यूल करतो. आणि मला इथं आल्यास योग्य वाटतं, चांगलं वाटतं. बर. आता ह्याबद्दल तुम्हाला माहिती कोण सांगितलं होतं अगोदर? ह्या सगळ्या गोष्टींची माहिती कसं काय? ह्या गोष्टींकडे काय अट्रॅक्ट कसं काय झालात तुम्ही? मी बऱ्याच दिवसानं हुडकत होतो कुठं मला हे म्हणजे मिळेल ते, परंतु ते मला कुठं भेटलं नाही. मी बरेच फिरलो, परंतु एके दिवशी ते माणसाने एका सांगितलं की इथं इथं जावा तुम्ही बघा 1-4 दिवस करून. म्हणून मी 4 दिवस करून बघण्यासाठी 4 वर्षापूर्वी आलतो. ओके. आता कसं आहे की दरवर्षी तुमच्या ज्या दिनचर्येमध्ये जे काही इथून गेल्यानंतर 10 दिवसामध्ये या 10 दिवसामध्ये आहार विहार कसं राहत आहे, काय राहत आहे? आहाराचं संतुलन राखलं पाहिजे. तुम्ही सांगितलेले पपई, अंगूर हे थोड्या थोड्या प्रमाणात खायचं आणि आहारावर नियंत्रण ठेवायचं. संध्याकाळी दलिया करायचा, खायचं. ओके. आहार नियंत्रित राहिल्यास बाकीचे सगळेच उपचार होऊन जाते. व्यवसाय काय असतंय तुमचा दिवसभराचा? शेती धंदा आहे. बर बर. मग हे गरजेचं वाटतंय ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आजच्या जीवन पद्धतीमध्ये? आजच्या ह्या जीवन पद्धतीत सगळ्यात महत्वाचं हेच आहे. ओके. का म्हणून? सर्व्हिसिंग. जसं गाडीची सर्व्हिसिंग करतात मोटरसायकलची, तसं ही माणसाची सर्व्हिसिंग आहे. ओके. इथे मिळणाऱ्या उपचारांबद्दल समाधानी आहात तुम्ही? 1 नंबर समाधानी आहे. ओके. खूप खूप धन्यवाद. असंच आमच्या दिनचर्येचं पालन करत राहा. स्वस्थ राहा, व्यस्त राहा, मस्त राहा. नमस्कार. नमस्कार.